कुंडलीकवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री सद्गुरु साखरे महाराज की जय। अथ द्वितीयोऽध्यायः। न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो, यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः। यानेव हत्वा न जिजीविषामस्तेव स्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः। एरवी माझ्या चित्ती जे होते, ते मी विचारूनी बोलिलो येथे। परीनिके काय या परवते, ते तुम्ही जाणा। पै वीरू जयासी ऐकिजे, आणि या बोलीची प्राणू सांडिजे। ते एथ संग्राम व्याजे, उभे आहाती। आता ऐसिया ते वधावे, की अव्हेरुनिया निघावे। या दोही माझी बरवे, ते नेणो आम्ही। कार्पण्य दोषोपहत स्वभावः, पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः। यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे, शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नम्। आम्हा काय उचित, ते पाहता न स्फुरेथ। जे मोहे येणे चित्त, व्याकुळ माझे। तिमिरावरुद्ध दैसे, दृष्टीचे तेज भ्रंशे। मग पासीच असता न दिसे, वस्तुजात। देवा तैसे मज जाहले, जे मन हे भ्रांती ग्रासिले। आता काय हित आपुले, तेही नेणे। तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे, निकेते आम्हा सांगावे। जे सखा सर्वस्व आघवे, आम्हासी तू। तू गुरु बंधू पिता, तू अमुची इष्ट देवता। तूची सदा रक्षिता, आपदी आमुते। जैसा शिष्याते गुरु, सर्वथा नेणे अव्हेरू। की सरिता ते सागरू, त्यजी केवी। ना तरी अपत्या ते माये, सांडुनी जरी जाये। तरी ते कैसे निजिये, ऐके कृष्णा। तैसा सर्वा परी आम्हासी, देवा तूची एक आहासी। आणि बोलले जरी न मानिसी, मागील माझे। तरी उचित काय आम्हा, जे व्यभिचरेना धर्मा। ते झडकरी पुरुषोत्तमा, सांगे आता। नहि प्रपश्यामि ममापनुद्याद्यच्छोकमुच्छो क्षणमिन्द्रियाणाम्। अवाप्य भूमा वसपत्नमृद्धं, राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्। हे सकळ कुळ देखोनी, जो शोकू उपनलासे मनी। तो तुझिया वाक्या वाचुनी, न जाय आणिके। एथ पृथ्वी तळ आपू होईल, हे महेंद्र पदही पाविजेल। परी मोह हा न फिटेल मानसीचा। जैसी बीजी सर्वथा आहाळली, ती सुक्षेत्री जरी पेरिली। तरी न विरूढती सिंचिली, आवडे तैसी। ना तरी आयुष्य पुरले आहे, तरी औषधे काही नोहे। एथ एकची उपेगा जाये, परमामृत। तैसे राज्य भोग समृद्धी, उज्जीवन नोहे जीव बुद्धी। एथ जिव्हाळा कृपानिधी,
कारुण्य तुझे ऐसे अर्जुन तीर्थ बोलिला जम क्षण एक भ्रांती सांडिला मग पुनरपि व्यापिला ऊर्मी तेणे की मज पाहता ऊर्मी नोहे हे अनारिसे गमत आहे तो ग्रासिला महामोहे काळ सर्पे सवर्म हृदय कल्हारी तीर्थ कारुण्य वेळीच्या भरी लागला म्हणून लहरी भाजेची ना हे जाणोनी ऐसी प्रौढी जो दृष्टी सवीची विष फेडी तो धावया श्रीहरी गारुडी पातला की तैसिया पंडुकुमरा व्याकुळा मिरवतसे श्रीकृष्ण जवळा तो कृपावशी अवलीळा रक्षील आता म्हणोनी तो पार्थू मोह फणिग्रस्तू म्या म्हणितला हा हेतू जाणोनिया मग देखा तीथ फाल्गुनू घेतला असे भ्रांती कवळूनू जैसा घनपटळी भानू आच्छादिजे तया परी तो धनुर्धरू जाहलासे दुःखे जर्जरू जैसा ग्रीष्मकाळी गिरिवरू वणवला का म्हणोनी सहजे सुनीळू कृपामृते सजळू तो बोळलासे श्री गोपाळू महामेघू तीर्थ सुदर्शनांची द्युती तीची विद्युल्लता झळकती गंभीर वाचा ती आयती गर्जनेची आता तो उदार कैसा वर्षेल तेणे अर्जुना चळू निवेल मग नवी विरोधी फुटेल उन्मेषाची ती कथा आयिका मनाचिया अराणुका ज्ञानदेवो म्हणे देखा निवृत्ती दासू संजय उवाच एवमुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परन्तप न योत्स्यैति गोविन्द मुक्त्वा तूष्णीं बभूवः ऐसे संजयो असे सांगतू म्हणे राया तो पार्थू पुनरपि शोकाकुळितू काय बोले आईके सखेदू बोले श्रीकृष्णाते आता नाळवावे तुम्ही माते मी सर्वथा न झुंजे येथे भरमसेनी ऐसे एकी हेळा बोलिला मग मौन धरुनी ठेला तेथ श्रीकृष्णा विस्मो पातला देखोनी तया ते तमुवाच ऋषिकेशः प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः मग आपुला चित्ती म्हणे एथ हे काई आदरिले येणे अर्जुना सर्वथा काही नेणे काय कीजे हा उमजे आता कवणे परी कैसे निधीरू स्वीकारी जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानी का नातरी असाध्य देखोनी व्याधी अमृता समदिव्य औषधी वैद्य सूची निरवधी निदानीची तैसे विवरितू असे श्री अनंतू तया दोन्ही सैन्या आतू जया परी पार्थू भ्रांती सांडी ते कारण मनी धरिले मग सरोष बोलो आदरिले जैसे मातेच्या कोपी थोकुले स्नेह आती की औषधाची या कडुवटपणे जैसी अमृताची पुरवणी ते आहात न दिसे परिगुणी प्रकट होये
तैसी वरी वरी पाहता उदासी आत तरी अतिसुरसे तिये वाक्ये ऋषिकेशे बोलो आदरिली श्री भगवानुवाच अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासु न गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः मग अर्जुना ते म्हणितले आम्ही आजी हे नवल देखिले जे तुवा एथ आदरिले माझारीची तू जाणता तरी म्हणविसी परी नेणिवे ते न संडिसी आणि शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती जात्यंधा लागे पिसे मग ते सैरा धावे जैसे तुझे शहाणपण तैसे दिसतसे तू आपण पे तरी नेणसी परी या कौरवा ते शोचू पाहसी हा बहुविस्मय आम्हासी पुढत पुढती तरी सांगपा अर्जुना तुझपासूनी स्थिती या त्रिभुवना हे अनादि विश्वरचना ते लटिके काई एथ समर्थू एक आथी तया पासूनी भूते होती तरी हे वायाची काय बोलती जगा माझी हो का सांप्रत ऐसे जाहले जे हे जन्म मृत्यू तुवा सृजिले आणि नाशू पावे नाशिले तुझे निकाई तू भ्रमलेपणे अहंकृती यासी घातू न धरिसी चित्ती तरी सांगे काई हे होती चिरंतन की तू एकवधिता आणि सकळ लोकू हा मरता ऐसी भ्रांती झणे चित्ता येवो दिसी अनादि सिद्ध हे आघवे होत जात स्वभावे तरी तुवा का शोचावे सांगे मज परी मूर्खपणे नेणसी न चिंतावे ते चिंतिसी आणि तूची नीती सांगसी आम्हा प्रती देखे विवेकी जे होती ते दोही तेही न शोचिती जे होय जाय हे भ्रांती म्हणून या नत्वे वाहन जातुनासम नत्वन्नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् अर्जुना सांगे नाईक इथ आम्ही तुम्ही देख आणि हे भूपती अशेख आदि करुणी नित्यता ऐसेची असोनी ना तरी निश्चित क्षया जाऊनी हे भ्रांती वेगळी करुनी दोन्ही नाही हे उपजे आणि नाशे ते माया वशे दिसे एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची जैसे पवने तोय हालविले आणि तरंगाकार जाहले तरी कवणे के जन्मले म्हणो येतेथ तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट जाहले तरी आता काय निमाले विचारी पा देहिनोस्मिन् यथा देहे कौमारं यौवनंजरा तथा देहांतर प्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति आयिके शरीर तरी एक परी वैसा भेद अनेक हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू एथ कौमारत्व दिसे मग तारुणी ते भ्रंशे परी देहची हा न नाशे एकेकासवे
तैसी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पायिनो नित्यास तांस्तितिक्षस्व भारत एथ नेणावया हेची कारण जे इंद्रिया अधीनपण तिही आकळी जे अंतःकरण म्हणूनी भ्रमे इंद्रिये विषय सेविती तेथ हर्ष शोक उपजती ते अंतर आपविती संगे येणे जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता कही नाही तेथ दुःख आणि काही सुख ही दिसे देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती तेथ द्वेषाद्वेष उपजती श्रवणद्वारे मृदू आणि कठीण ही स्पर्शाचे दोन्ही गुण जे वपूचे निसंगी कारण संतोष खेदा भ्यासूर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू जो घ्राण संगे विषादू कोशू देता तैसाची द्विविध रसू उपजवी प्रीती त्रासू म्हणून हा अपभ्रंशू विषय संगू देखे इंद्रिया आधीन होईजे तै शीतोष्णा ते पाविजे आणि सुख दुःखी आकळीजे आपण पे या विषया वाचून काही आणि सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावोची पाही इंद्रियांचा हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचा आभासे भद्रजाती देखे अनित्यतिया परी म्हणूनी तू अव्हेरी हा सर्वथा संगू न धरी धनुर्धरा यं हिनौ व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते हे विषय जयाते नाकळीती तया सुख दुःखे दोन्ही न पवती आणि गर्भवासू संगती नाही तया तो नित्यरूप पार्था ओळखावा सर्वथा जो या इंद्रियार्था नागवेची नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः आता अर्जुना काही एक सांगेन मी आईक जे विचार परलोक ओळखिती या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती सलिली पय जैसे एक होऊनी मीनले असे परी निवडूनी राजहंसे वेगळे कीजे की अग्निमुखी किडाळ तोडोनिया चोखाळ निवडती केवळ बुद्धिमंत ना तरी जाणीवीच्या आयणी करिता दधी कडसणी मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे की भूस बीज एकवट उपणिता राहे घनवट ते उडे ते फलकट जाणो आले तैसे विचारिता निरसले ते प्रपंचू सहजे सांडवले
मग तत्वता तत्व उरले ज्ञानियासी म्हणून अनित्याच्या ठाई तया आस्तिक्य बुद्धी नाही निष्कर्षो दोहीही देखिला असे विनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदन्ततं विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति देखे सारासार विचारिता भ्रांतीति पाहि असारता तरी सारते स्वभावता नित्य जाणे हा लोकत्रयाकारू तो जयाचा विस्तारू तीथ नाम वर्ण आकारू चिन्ह नाही जो सर्वदा सर्वगतू जन्मक्षयातीतू तया केलिया ही घातू कदा नोहे अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत आणि शरीर जात आघवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून तुवा झुंजावे पंडुकुमरा य एनं वेत्ति हंतारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते तू धरूनी देहाभिमानाते दिठी सूनी शरीराते मी मारिता हे मरते म्हणतू आहासी तरी अर्जुना तू हे नेणसी जरी तत्वता विचारिसी तरी वधिता तू नव्हेसी हे वध्य नव्हती न जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे वेदा विनाशिनं नित्यं य एनमजमव्ययं कथं स पुरुषः पार्थ कंघातयति हंतिकं जैसे स्वप्ना माझी देखिजे ते स्वप्नीची साच आपजे मग चिवूनिया पाहिजे तव काही नाही तैसी ही जाण माया तू भ्रमतू आहासी वाया शस्त्रे हाणितलिया छाया जैसी आंगी न रूपे का पूर्ण कुंभ उलंडला तीथ बिंबाकारू दिसे भ्रंशला परी भानू नाही नासला तया सवे ना तरी मठी आकाश दैसे मठाकृती अवतरले असे तो भंगलिया अपैसे स्वरूपची तैसे शरीराच्या लोपी सर्वथा नाशू नाही स्वरूपी म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देहि जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेढिजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे नयनं छिन्दन्ति शस्त्राणि नयनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः अच्छेद्यो यमदाह्योय मक्लेद्यो शोष्य एव च नित्यः सर्वगतस्थाणु रचलोऽयं सनातनः हा अनादि नित्य सिद्धो निरुपाधि विशुद्धो
म्हणून शस्त्रादिकी छेदू न घडे यया हा प्रळयोदके नाप्लवे अग्निदाहो न संभवे इथ महाशोषो न प्रभवे मारुताचा अर्जुना हा नित्यू अचळू हा शाश्वतू सर्वत्र सदोदितो परिपूर्ण हा अव्यक्तोऽयमचिन्त्योय मविकार्योऽयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि हा तर्काची ये दिठी गोचर नो हे किरीटी ध्यान याची ये भेटी उत्कंठा वाहे हा सदा दुर्लभो मना आपुनो हे साधना निस्सीमू हा अर्जुना पुरुषोत्तमू हा गुणत्रय रहितो अनादि अविकृतू व्यक्तीसी अतीतू सर्वरूप अर्जुना ऐसा हा जाणावा सकळात्मको देखावा मग सहजे शोकू आघवा हरील तुझा अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि अथवा ऐसा नेणसी तू अंतवंतची मानिसी तरी शोचून पवसी पंडुकुमरा जो आदि स्थिती अंतू हा निरंतर असे नित्यू जैसा प्रवाहो अनुस्यूतू गंगा जळाचा ते आदि नाही खंडले समुद्री तरी असे मीनले आणि जातची मध्ये उरले दिसे जैसे येती तया परी सरसीच सदा अवधारी भूतांसी कवणी अवसरी ठाकतीना म्हणूनी हे आघवे एथ तुझ न लगे शोचावे जे स्थितीची हे स्वभावे अनादि ऐसी ना तरी हे अर्जुना नयेची तुझी या मना जे देखोनी लोको अधीना जन्मक्षया तरी एथ काही तुझ शोकासी कारण नाही हे जन्म मृत्यू पाही अपरिहर जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि उपजेते नाशे नाशले पुनरपि दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा ना तरी उदो अस्तु अपैसे अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार जगी महाप्रलय अवसरे हे त्रैलोक्य ही संहरे म्हणून हा न परिहरे आदि अंतु तू जरी हे ऐसे मानिसी तरी खेदू का करीसी काय जाण तुची नेणसी धनुर्धरा इथ आणि कही एक पार्था तुझ बहुती परी पाहता दुःख करावया सर्वथा विशो नाही अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना जिये समस्ते ये भूते जन्मा आदि अमूर्ते मग पातली व्यक्ती ते जन्मलेया ती क्षयासी जेथ जाती तेथ निभ्रांत आने नवती
देखे पूर्वस्थितीच येती आपुलिये एर मध्ये जे प्रतिभासे ते निद्रिता स्वप्न जैसे तैसा आकारू हा मायावशे सत्स्वरूपी ना तरी पवने स्पर्शिले नीर पढियासे तरंगाकार का परापेक्षा अलंकार व्यक्ती कनकी तैसे सकळ हे मूर्त जाणपा माया कारित जैसे आकाशी बिंबत अभ्रपटल तैसे आदीची जी नाही तया लागी तू रुदसी काई तू अवीटते पाही चैतन्य एक जयाची आरतीची भोगीत विषयी त्यजले संत जया लागी विरक्त वनवासिये दिठी सूनी जयाते ब्रह्मचर्यादी व्रते मुनीश्वर तपाते आचरताती आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेन माश्चर्यवद्वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैन मन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् एक अंतरी निश्चळ जे न्याहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात एका गुणानुवादू करिता उपरती होऊन चित्ता निरवधी तल्लीनता निरंतर एक ऐकताची निवाले ते देहभावी सांडिले एक अनुभवे पातले तद्रूपता जैसे सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळत परी माघवते न समात परतले नाही तैसिया योगीश्वरांची आमती मिळवणी सवी एकवटती परी जे विचारूनी पुनरावृत्ती भजतीच ना देहि नित्यमवध्योऽयं देहि सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि जे सर्वत्र सर्वहि देहि जया करिता हि घातु नाही ते विश्वात्मक तू पाहि चैतन्य एक जयाची निस्वभावे हे होत जात आघवे तरी सांग काय शोचावे एथ तुवा एरहवी तरी पार्था तुझ का नेणो ने मने चित्ता परी किडाळ हे शोचिता बहुती परी स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकंपितुमर्हसि धर्म्याद्युद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते तू अजुनी का न विचारिसी काय हे चिंतितु आहासी स्वधर्मो तो विसरलासी तरावे जेणे या कौरवा भलते जाहले अथवा तुझची काही पातले की युगची हे बुडाले जरी एथ तरी स्वधर्मो एकू आहे तो सर्वथा त्याज्य नोहे मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे अर्जुना तुझे चित्त जरी जाहले द्रवीभूत तरी हे अनुचित संग्राम समयी अगागो क्षीर जरी जाहले तरी पथ्यासी नाही म्हणितले ऐसे नेही विष होय सुदले न वज्वरी देता तैसे आनी आन करिता नाशू होई लहिता म्हणून तू आता सावध होई वायाची व्याकुळ काई
आपुला निज धर्मू पाही, जो आचरिता बाधू नाही कवणे काळी. जैसे मार्गीची चालता, अपावो न पवी सर्वथा. का दीपाधारे वर्तता, नाडळीजे तया परी पार्था. स्वधर्मे राहटता, सकळ काम पूर्णता. सहजे होय म्हणून या लागी पाही. तुम्हा क्षत्रिया आणिक काही, संग्रामा वाचुनी नाही. उचित जाणे निष्कपटा हो आवे, उसिणा घाई झुंजावे. हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं. सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्. अर्जुना झुंज देखिया ताचे, हे हो काजे दैव तुमचे. की निधान सकळ धर्माचे प्रगटले असे. हा संग्रामो काय म्हणिपे, की स्वर्गूची येणे रूपे. मूर्तका प्रतापे उदो केला, ना तरी गुणाचे निपती करे. आरतीचे निपडी भरे, हे कीर्तीचे स्वयंवरे आली तुझ. क्षत्रिये बहुत पुण्य कीजे, तै झुंज ऐसे लाहिजे. जैसे मार्गे जाता आडळीजे, चिंतामणी ना तरी जांभया पसरे मुख. तीर्थ अवचटे पडे पियूख, तैसा संग्राम हा देख पातला असे. अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि. ततस्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि. आता हा ऐसा अव्हेरिजे, मग नाथिले शोचू बैसिजे. तरी आपण आहाणा होईजे, आपण पेया पूर्वजांचे जोडले. आपणची होय धाडिले, जरी आजी शस्त्र सांडिले रणी येई. असती कीर्ती जाईल, असती कीर्ती जाईल. जगची अभिशापू देईल, आणि किंमसीत पावतील महादोष. जैसी भातारी ही नवनिता, उपहती पावे सर्वथा. तैशी दशा जीविता स्वधर्मे वीण. ना तरी रणी शवसांडिजे, तै चौमेरी गिधी विदारिजे. तैसे स्वधर्महीना अभिभविजे महादोषी. अकीर्तिंचापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम्. संभावितस्य चा कीर्तिर्मरणादतिरिच्यते. म्हणून स्वधर्मो हा सांडशील, पापावर पडा होशील. आणि अपेशते नवचेल कल्पांतवरी. जाणते नीतमची जियावे, जव अपकीर्ती अंगा नपवे. आणि सांग पाकेवी निगावे एथोनिया. तू निर्मत्सर सदयता, इथून निघसील कीर माघवता. परिते गती समस्ता न मने लयया. हे चहू कडूनी वेढतील, बाणवरी घेतील. तीथ पार्था न सुटिजेल कृपाळूपणे. ऐसे निही प्राण संकटे, जरी विपाये पान निघणे घटे.
तरी ते जियाले ही ओखटे मरणाहुनी भयाद्रणादुपरतं मंस्यन्ते त्वां महारथाः ईशाञ्च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् तू अणिकही एक न विचारिसी इथ संभ्रमे झुंजो आलासी आणि सकवणपणे निघालासी मागुता जरी तरी तुझे ते अर्जुना या वैरिया दुर्जना का प्रत्यया येईल मना सांगे मज अवाच्यवादांश्च बहून् वदिष्यन्ति तवाहिताः निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरन्नु किम् हे म्हणती गेला रे गेला अर्जुन आम्हा बिहाला हा सांगैक बोलूरला निकाकाई लोक सायासे करुणी बहुते का वेचिती आपुली जीविते परी वाढविती कीर्ती ते धनुर्धरा ते तुझ अनायासे अनकळित जोडली असे हे अद्वितीय जैसे गगन आहे तैसी कीर्ती निस्सीम तुझ्या ठाई निरुपम तुझे गुण उत्तम तिहे लोकी दिगंतीची भूपती भाट होऊन वाखाणिती जे ऐकलिया दचकती कृतांतादिक ऐसी महिमा घनवट गंगा जैसी चोखट जया देखी जगी सुभट वाट जाहली ते पौरुष तुझे अद्भुत ऐकोनिया हे समस्त जाहले आथी विरक्त जीवितेसी जैसा सिंहाची हाका युगांतू होय मदमुखा तैसा कौरवा अशेखा धाकू तुझा जैसे पर्वत वज्राते ना तरी सर्प गरुडाते तैसे अर्जुना हे तू ते मानिती सदा ते अगाधपण जाईल मग हिणाओ अंगा येईल जरी मागुता निघसील न झुंज तुची आणि हे पळता पळो नेदिती धरुनी अवकळा करीती न गणित कुटी बोलती ऐकता तुझ मग ते वेळी हिये फुटावे आता लाठीपणे का न झुंजावे हे जिंतले तरी भोगावे महीतळ हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः नातरी रणी येथ झुंजता वेचिले जीवित तरी स्वर्ग सुख अनकळित पावसील म्हणून ये गोठी विचारू न करी किरीटी आता धनुष्य घेऊन उठी झुंजै वेगी देखै स्वधर्मो हा आचरता दोषू नाशे असता तुझ भ्रांती हे कवण चित्ता पातकाची सांगै प्लवीची काय बुडीजे का मार्गी जाता आडळीजे परी विपाये चालो नेणिजे तरी तेही घडे अमृते तरीच मरिजे जरी विखेसी सेविजे तैसा स्वधर्मे दोषू पाविजे हेतुकपणे म्हणून या पार्था
हेतू सांडूनी सर्वथा तुझ क्षात्र वृत्ती झुंजता पाप नाही सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि सुखी संतोषान यावे दुःखी विषादान भजावे आणि लाभा लाभ न धरावे मना माझी इथ विजयपण होईल की सर्वथा देह जाईल हे आधीच काही पुढील चिंता विना आपण या उचिता स्वधर्मे रहाटता जे पावे ते निवांता साहो निजावे ऐसिया मने हो आवे तरी दोषू न घडे स्वभावे म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुवा ईशा ते भिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि ही सांख्यस्थिती मुकुळित सांगितली तुझ येथ आता बुद्धियोगो निश्चित अवधारी पा जया बुद्धियुक्ता जहालिया पार्था कर्मबंधू सर्वथा बाधू न पवे जैसे वज्र कवच लेईजे मग शस्त्रांचा वर्षाव साहिजे परी जैतेसी उरिजे अचुंबित नेहाभिक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् तैसे ऐहिकतरी न नशे आणि मोक्षो तो उरला असे जेथ पूर्वानुक्रम दिसे सुखाळत कर्माधारे रहाटिजे परी कर्मफळ न निरीक्षिजे जैसा मंत्रज्ञो न बंधिजे भूतबाधा तिया परी जे सुबुद्धी आपुलालिया निरवधी हा असताची उपाधी आकळू न सके जेथ न संचरी पुण्यपाप जे सूक्ष्म अतिनिष्कंप गुणत्रयादी लेप न लगती जेथ अर्जुना ते पुण्यवशे जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे तरी आशेष ही नाशे संसार भय व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरु नंदन बहुशाखा ह्यनन्तश्च बुद्धयो व्यवसायिनां जैसी दीपकळिका धाकुटी परी बहुती जाते प्रकटी तैसी सद्बुद्धी हे थेकुटी म्हणो नये पार्था बहुती परी ही अपेक्षिजे विचारशूरी जे दुर्लभ चराचरी सद्वासना आणिका सारिखा बहुवसू जैसा न जोडे परिसू का अमृताचा लेशू दैवगुणे तैसी दुर्लभजे सद्बुद्धी जिये परमात्माची अवधी जैसा गंगेसी उदधी निरंतर तैसे ईश्वरा वाचून काही जिये आणेक लाणे नाही ते एकच सद्बुद्धी पाही अर्जुना जगी ईरते दुर्मती जी बहुधा असे विकरती तीथ निरंतर रमती
अविवेकी म्हणून तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्य विपश्चितः वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः कामात्मानः स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदां क्रिया विशेष बहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति भोगैश्वर्य प्रसक्तानां तया पहृतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती परी कर्मफळी आसक्ती धरूनिया म्हणती संसारी जन्मिजे यज्ञादिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगिजे मनोहर इथ हे वाचून काही आणिक सर्वथा सुखची नाही ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते देखै कामना अभिभूत होऊन कर्मे आचरत ते केवळ भोगी चित्त देऊनिया क्रिया विशेषे बहुते न लोपिती विधीते निपुण होऊन धर्माते अनुष्ठिती परी एकची कुडे करीती जी स्वर्ग कामू मने धरिती यज्ञ पुरुषा चुकती भोक्ता जो जैसा कर्पुराचा राशी कीजे मग अग्नी लावून दीजे कामिष्टांनी संचर विजे काळकूट दैवी अमृत कुंभ जोडला तो पाये हणोनी उलंडिला तैसा नासिती धर्मो निपजला हेतुकपणे सायासे पुण्य अर्जिजे मग संसारू का अपेक्षिजे परी नेणती ते काय कीजे अप्राप्य देखे जैसी रांधवणी रससोयनिकी करूनिया मोले विकी तैसा भोगासाठी अविवेकी धाडिती धर्मो म्हणूनी हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वथा तया वेदवादरता मनी वसे त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वन्द्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान तिन्ही गुणी आवृत हे वेद जाणे निभ्रांत म्हणून उपनिषदादी समस्त सात्विकते एर रजतमात्मक जेथ निरूपी जे कर्मादिक जे केवळ स्वर्ग सूचक धनुर्धरा म्हणून तू जाण हे सुख दुःखासीच कारण एथ झणे अंतःकरण रिगोदेशी तू गुणत्रयाते अव्हेरी मी माझे हे न करी एक आत्मसुख अंतरी विसंबझणी यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सूचिले तरी आपण हित आपुले तेची घेपे जैसा प्रगटलिया गभस्ती
अशीष ही मार्ग दिसती तरी ती तुलेही काय चाली जती सांगै मज का उदकमय सकळ जरी जाहली असे महितळ तरी आपण घेपे केवळ आरतीची जोगे तैसे ज्ञानिये जे होती ते वेदार्थाते विवरिती मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जे कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर मा ते संगोस्त्वकर्मणि म्हणून आईकी पार्था याची परी पाहता तुझ उचित होयाता स्वकर्म हे आम्ही समस्त ही विचारिले तव ऐसेची हे मना आले जे न सांडिजे तुवा आपुले विहित कर्म परी कर्म फळी आस न करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी हे सत्क्रियाची आचरावी हे तू वीण योगस्थः कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय सिद्ध्य सिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते तू योगयुक्त होऊनी फळाचा संगू टाकुनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे परी आदरिले कर्म दैवे जरी समाप्ती ते पावे तरी विशेषे तेथ तोषावे हे ही नको की निमित्ते कोणे एके ते सिद्धी न वचता ठाके तरी तेथीचेनी अपरितोखे शोभावेना आचरता सिद्धी गेले तरी काजाची कीर आले परी ठेली आहे सगुण जहाले ऐसेची मानी देखै जे तुलाले कर्म निपजे ते तुले आदि पुरुषी अर्पिजे तरी परिपूर्ण सहजे जहाले जाणे देखै संता संत कर्मी हे जे सरिसे पण मनोधर्मी तेच योग स्थिती उत्तमी प्रशंसिजे दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगात् धनंजय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम् अर्जुना समत्वचित्ताचे तेची सार जाणे योगाचे जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आथी तो बुद्धियोग विवरिता बहुते पाडे पार्था दिसे हा अरुता कर्मयोगू परी तेची कर्म आचरिजे तरीच हा योगू पाविजे जे कर्म शेष सहजे योगस्थिती म्हणून बुद्धियोगू सधरू तीथ अर्जुना होई स्थिरू मने करी अव्हेरू फल हेतूचा जे बुद्धियोगा योजिले तेची पारंगत जाहले इही उभय बंधी सांडिले पाप पुण्यी कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम् ते कर्मी तरी वर्तती परी कर्मफळा नातळती
आणि याता याती न लौपती अर्जुनातया मग निरामय भरित पावती पद अच्युत ते बुद्धियोगयुक्त धनुर्धरा यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च तू ऐसा तै होसी जै मोहाते यया सांडिसी आणि वैराग्य मानसी संचरैल मग निष्कळंक गहन उपजील आत्मज्ञान तेणे निचाडे होईल मन अपैसे तुझे तीथ आणिक काही जाणावे का मागिला ते स्मरावे हे अर्जुना आघवे पारुशील श्रुती विप्रतिपन्नाते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस् तदा योगमवाप्स्यसि इंद्रियांची संगती जिये पसरू होतसे मती ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी समाधी सुखी केवळ जै बुद्धी होईल निश्चळ तै पावसी तू सकळ योगस्थिती अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधीः किं प्रभाषेत किमासीतौ व्रजेत किम् तीथ अर्जुन म्हणे देवा हाची अभिप्राव आघवा मी पुसेनाता सांगावा कृपानिधी मग अच्युत म्हणे सुखे जे किरीटी तुजनिके ते पूसपा उन्मेखे मनाचेनी या बोला पार्थे म्हणितली सांगपा श्रीकृष्णाते काय म्हणिपे स्थित प्रज्ञाते ओळखो केवी आणि स्थिर बुद्धी जो म्हणिजे तो कैसिया चिन्ही जाणिजे जो समाधी सुख भुंजे अखंडित तो कवणे स्थिती असे कैसे निरूपी विलसे देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती तम परब्रह्म अवतरणो जो षड्गुणाधिकरणो तो काय तीथ नारायणो बोलतो असे श्री भगवान वाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते म्हणे अर्जुना परियेसी जो हा अभिलाषू प्रौढ मानसी तो अंतराय स्वसुखेसी करीतो असे जो सर्वदा नित्यतृप्तो अंतःकरण भरितो परी विषया माजी पतितू जेणे संगे कीजे तो कामू सर्वथा जाये जयाची आत्मतोषी मन राहे तोच स्थित प्रज्ञो होये पुरुष जाणे दुःखेष्वनुद्विग्नमना सुखेषु विगतस्पृहा वीतराग भयक्रोध स्थितधीर्मुनिरुच्यते नाना दुःखी प्राप्ती जयासी उद्वेगो नाही चित्ती आणि सुखाची आरती अडपैजेना अर्जुना तयाच्या ठाई काम क्रोधो सहजे नाही आणि भयाते नेणे कही परिपूर्णो तो
ऐसा जो निरवधी तो जाणपा स्थिर बुद्धी जो निरसूनी उपाधी भेद रहितू यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभं नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्णो चंद्रोका जैसा अधमोत्तम प्रकाशा माजी न म्हणे ऐसी अनवच्छिन्न समता भूतमात्री सदयता आणि पालटू नाही चित्ता कवणे वेळे गोमटे काही पावे तरी संतोषे तेणे नाभिभवे जो ओखटेने नागवे विषादासी ऐसा हरिख शोक रहितू जो आत्मबोधत भरितू तो जाणपा प्रज्ञायुक्तो धनुर्धरा यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता का कूर्मजिया परी उवाईला अवीव पसरी ना तरी इच्छावशे आवरी आपुले आपण तैसी इंद्रिये अपैती होती जयाचे म्हणितले करीती तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते अर्जुना अनेकही एक सांगेन ऐकी कवतिक या विषयाते साधक त्यजिती नियमे श्रोत्रादि इंद्रिये आवरिती परीरसने नियमो न करीती ते सहस्रधा कवळी जती विषयी इही जैसी वरी वरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे तरी कैसे नाशू निपजे तया वृक्षा तो उदकाची निबळे अधिके जैसा आडवे न्यांगे फाके तैसा मानसी विषोपोखे रसनाद्वारे एरा इंद्रिया विषय तुटे तैसा नियमो नये रसहटे जे जीवन हे न घटे येणे विण मग अर्जुना स्वभावे ऐसिया ही नियमाते पावे जै परब्रह्म अनुभवे होऊनी जायजे तै शरीर भावनासती इंद्रिये विषय विसरती जै सोहम भाव प्रतीति प्रगट होय यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः एह्रवी तरी अर्जुना हे आया नये साधना जे राहटाताती जतना निरंतर जयाते अभ्यासाची घरटी यमनियमांची ताटी जे मनाते सदा मुठी धरुनी आहाती तेही की जती कासाविसी या इंद्रियांची प्रौढी ऐसी जैसी मंत्रज्ञाते विवसी भुलवी का देखै विषय हे तैसे पावती वृद्धी सिद्धीचे निमिषे मग आकळती स्पर्शे इंद्रियांचे तिये संधी मन जाये मग अभ्यासी ठोठावले ठाये ऐसे बळकटपण आहे
इंद्रियांचे तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता म्हणून ऐकी पार्था याते निर्दळी जो सर्वथा सर्व विषयी आस्था सांडूनिया तोची तू जाण योग निष्ठेसी कारण जयाचे विषय सुखे अंतःकरण झकविना जो आत्मबोध युक्तू होऊनी असे सततू जो माते हृदया आतू विसंबेना एरहवी बाह्य विषय तरी नाही परी मानसी होईल जरी काही तरी साध्यंतुची पाही संसारू असे जैसा का विषाचा लेशू घेतलिया होय बहुवसू मग निभ्रांत करी नाशू जीवितासी तैसी विषयाची शंका मनी वसती देखा घातू करी अशेखा विवेक जाता ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषूपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति जरी हृदयी विषय स्मरती तरी निस्संगा ही आपजी संगती संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची जेथ कामू उपजला तेथ क्रोधू आधीची आला क्रोधी असे ठेविला सम्मोह जाणे सम्मोहा जालिया व्यक्ती तरी नाशू पावे स्मृती चंडवाते ज्योती आहत जैसी का अस्तमाने निशी जैसी सूर्य तेजाते ग्रासी तैसी दशा स्मृती भ्रंशी प्राणियासी मग अज्ञानांध केवळ तेणे आपल विजय सकळ तेथ बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी जैसे जात्यंधा पळणी पावे मग ती काकुळती सैरा धावे तैसी बुद्धीसी होती भवे धनुर्धरा ऐसा स्मृतिभ्रंशू घडे मग सर्वथा बुद्धी अवघडे तीथ समूळ हे उपडे ज्ञानजात चैतन्याच्या भ्रंशी शरीरा दशा जैसी तैसे पुरुषा बुद्धी नाशी होय देखये म्हणून ऐकी अर्जुना जैसा विस्फुल्लिंग लागे इंधना मग तो प्रौढ जालिया त्रिभुवना पुरोशके तैसे विषयांचे ध्यान जरी विपाये वाहे मन तरी येसणे हे पतन दिवसीत पावे रागद्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति म्हणून विषय ही आघवे सर्वथा मनौनि सांडावे मग रागद्वेष स्वभावे नाशतील पार्था आणि कही एक जरी नाशली रागद्वेष तरी इंद्रिया विषयी बाधक रमता नाही जैसा सूर्य आकाशगतू रश्मी करी जगाते स्पर्शतू तरी संगदोषे काय लिंपतू तेथीचेनी
तैसा इंद्रियार्थी उदासीन आत्मरसेची निर्भिन्न जो काम क्रोध विहीन होऊनी असे तरी विषया तया काही आपण पे वाचूनी नाही मग विषय कवण काही बाधितील कवणा जरी उदकी उदक बुडीजे का अग्नी आगी पोळीजे तरी विषय संगी आपलविजे परिपूर्ण तो ऐसा आपणची केवळू होऊनी असे निखळू तयाची प्रज्ञा अचळू निभ्रांत मानी प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते देखै अखंडित प्रसन्नता आथी चेथ चित्ता तेथ रिगणे नाही समस्ता संसार दुःखा जैसा अमृताचा निर्झरू प्रसवी जयाचा जठरू तया क्षुधे तृषेचा अडदरू कहीच नाही तैसे हृदय प्रसन्न होई तरी दुःख कैचे के आहे तीथ अपैसी बुद्धी राहे परमात्मरूपी जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपू तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्तू नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयतः शांति रशान्तस्य कुतः सुखम् ये युक्तीची कडसणी नाही जया अंतःकरणी तो आकळीला जाण गुणी विषयादिकी तया स्थिर बुद्धी पार्था कही नाही सर्वथा आणि स्थैर्याची आस्था तेही नुपजे निश्चलत्वाची भावना जरी नभीची देखै मना तरी शांती केवी अर्जुना आपू होय जेथ शांतीचा जिव्हाळा नाही तेथ सुख विसरोनी नरिगे कही जैसा पापियाच्या ठाई मोक्षू नवसे देखै अग्नी माझी घापती ती बीजे जरी विरूढती तरी अशांता सुखप्राप्ती घडो शके म्हणून अयुक्तपण मनाचे तेची सर्वस्व दुःखाचे या कारणे इंद्रियांचे दमन निके इंद्रियाणां विचरतां यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवांभसी इंद्रिये जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करीती ते तरलेची न तरती विषय सिंधू जैसी नाव थडी ठाकिता जरी वरपडी होय दुर्वाता तरी चुकलाही मागवता अपावो पावे तैसी प्राप्ती ही पुरुषे इंद्रिये लाळिली जरी कौतुके तरी आक्रमिला जाण दुःखे सांसारिके तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता म्हणून आपुली आपण पिया जरी इंद्रिये येती आया तरी अधिक काही धनंजया सार्थक असे देखै कूर्मजिया परी उवाईला अवीव पसरी ना तरी इच्छा वशे आवरी आपण पेची तैसी इंद्रिये अपैती होती
जयाची म्हणितली करीती तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे आता अनेक एक गहन पूर्णाची चिन्ह अर्जुना तुझ सांगेन परिसपा या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः देखैभूत जात निदेले तेथेची जया पाहले आणि जीव जेथ चेईले तेथ निद्रितु जो तोची तो निरुपाधी अर्जुना तो स्थिर बुद्धी तोची जाणे निरवधी मुनीश्वर आपूर्यमाण मचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी पार्था आणि कही परी तो जाणो येईल अवधारी जैसी अक्षोभता सागरी अखंडित तरी सरिता ओघ समस्त परिपूर्ण होऊनी मिळत तरी अधिक नो हे ईशत मर्यादा नसंडी ना तरी ग्रीष्मकाळी सरिता शोषूनी जाती समस्ता परी न्यून नव्हे पार्था समुद्रो जैसा तैसा प्राप्ती वृद्धी सिद्धी तयासी क्षोभू नाही बुद्धी आणि न पवता न बाधी अधृती तयाते सांगे सूर्याच्या घरी प्रकाशू काय वाती वेरी का न लाविजे तरी अंधारी कोंढेल तो देखै वृद्धी सिद्धी तया परी आली गेली से न करी तो विगुंतला असे अंतरी महासुखी जो आपुलेने नागरपणे इंद्रभुवना ते पाबळे म्हणे तो केवी रंजे पालिवणे भिल्लांचेनी जो अमृतासी ठी ठेवी तो जैसा कांजी नसेवी तैसा स्वसुखानुभवी न भोगी वृद्धी पार्था नवल हे पाही जिथ स्वर्ग सुख लेखनीय नाही तीथ वृद्धी सिद्धी काई प्राकृता होती विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहंकारः स शान्तिमधिगच्छति ऐसा आत्मबोधे तोषला जो परमानंदे पोखला तोची स्थिर प्रज्ञो भला ओळखतू तो अहंकाराते दंडुनी सकळ कामो सांडूनी विचरे विश्व होऊनी विश्वा माझी ईशा ब्राह्मी स्थितिः पार्थ नयनां प्राप्य विमुह्यति स्थित्वा स्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु। हे ब्राह्मी स्थिति निस्सीम जे अनुभविता निष्काम ते पावले परब्रह्म अनायासे जे चिद्रूपी मिळता
देहांतीची व्याकुळता आड ठाको न सके चित्ता प्राज्ञा जया तेची हे स्थिती स्वमुखे श्रीपती सांगत अर्जुना प्रती संजयो म्हणे ऐसे कृष्ण वाक्य ऐकिले तीथ अर्जुने मनी म्हणितले आता अमुचियाची काजा की राले उपपत्ती इया जे कर्मजात आघवे इथ निराकारिले देवे तरी पारुषले म्या झुंजावे म्हणून या ऐसा श्री अच्युताची या बोला चित्ती धनुर्धर उवाईला आता प्रश्नो करील भला आशंकोनी तो प्रसंगू असे नागरू जो सकळ धर्मासी आगरू की विवेकामृत सागरू प्रांतहीनू जो आपण सर्वज्ञ नाथू निरूपिता होईल श्री अनंतू ज्ञानदेवो सांगेल मातू निवृत्तिदास इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां द्वितीयोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु कुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु साखरे महाराज की जय। अथ तृतीयोऽध्यायः अर्जुन उवाच जायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव। कुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु साखरे महाराज की जय।